साहेब दिवाळी सुरू आहे, या पाठीमागे 3 सण झाले मात्र आनंदाचा शिधा अजूनही सामान्यांना मिळालेला नाही. कुठेतरी सरकार पुन्हा अडचणीत आहे असं वाटतं. मला वाटते सरकारची आर्थिक परिस्थिती किती अडचणीची आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी कळलेलं आहे. आणि जो वारसा हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तो वारसा पुसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे फक्त निवडणुकीपुरतं होतं हे आता लोकांना लक्षात आलेलं आहे. तुम्ही सांगितलं की प्रत्येक शहरात काहीतरी उणीवा असते, कोल्हापूरला नावं ठेवण्यापेक्षा आपलं कोल्हापूर कसं मोठं आणि चांगलं येईल सांगावं. तिकडे हे असलं तरी क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार अनेक मिळवलेलं आपण पाहतो. स्वप्नीलसारख्या एका ऑलिम्पिक क्रीडाचं देखील पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्याला प्रॅक्टिस करावं लागतं. कोल्हापुरात क्रीडा संकुल जे गेले अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी देखील जी सुधारणा होणं गरजेची आहे ती झालेली आहे. अनेक क्षेत्रातली खरं तर तशीच अवस्था कोल्हापूरची आहे. काही अपग्रेडेशन गरजेचं आहे, परंतु पूर्वी विभागीय क्रीडा संकुलमध्ये रायफलची रेंज, शूटिंग रेंज चांगली झालेली आहे आणि आता तिथं अनेक मुलं मुली ट्रेनिंग त्या ठिकाणी घेत आहेत. फुटबॉलच्या बाबतीत ट्रेनिंग मिळते. आता नव्यानं रग्बीमध्ये काही मुलं पुढं आणि मुली येताना आपल्याला दिसत आहेत. आणि मग प्रत्येक स्पोर्ट्ससाठी एखादं सेंटर आपल्याला करता येते का? आता फेन्सिंगसाठी आम्ही खूप कसबा वाड्यामध्ये केलेलं आहे. बॉक्सिंगसाठी राज्योपदे नगरमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. बॅडमिंटनचं आता सासने ग्राउंडच्या इथं मोठं विस्तारित त्या ठिकाणी होतं आहे. मला वाटतं थोडं प्रत्येक स्पोर्ट्ससाठी वेगवेगळं जर करता आलं तर मला वाटते खेळाडूंना ती संधी मिळू शकते. काल ओबीसीचा एक मेळावा बीडमध्ये झाला. त्या मेळाव्यामध्ये जरांगी पाटलांवर तर टीका भुजबळांनी केली, मात्र विखे पाटलांच्यावर देखील त्यांनी टीका केल्याचं बघायला मिळालं. कसं बघता एकूणच ज्या पद्धतीनं नाही, सरकारमध्ये एकानं एक बाजू घ्यायची, एकानं एक बाजू घ्यायची अशी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी बरोबर दोघांनाही कामाला लावलेला आहे. एकानं हा गट सांभाळावा, दुसऱ्याने हा गट सांभाळावा. आता शेवटी या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना न सांगता होत आहेत का? म्हणजे भुजबळ साहेब ज्यावेळी विखेंच्याबद्दल बोलत आहेत, विखे साहेब काय मुख्यमंत्र्यांना न कानावर घालता या सगळ्या गोष्टी करतायत का? आणि म्हणून हे तुम्ही एक पार्टी सांभाळा, मी एक पार्टी सांभाळतो, दोन्ही पार्ट्यांनी मिळून आम्हालाच सहकार्य करावा हा अजेंडा साधारणपणे दोन समाजामध्ये भाजपनं आणि महायुतीनं भांडणं लावण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केलं. GR काढल्यानंतर ओबीसींच्यावर अन्याय होणार नाही म्हणायचं, दुसऱ्या बाजूला एक वेगळं वक्तव्य त्या ठिकाणी करायचं. आणि म्हणून ही गोंधळाची अवस्था महायुतीतल्या सत्ताधारी लोकांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचे परिणाम उद्याच्या भविष्यकाळात दिसतील. ओबीसी आणि मराठा हा वाद निर्माण करून निवडणुका जिंकायच्या एवढ्यासाठी हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मग भुजबळ असतील किंवा विखे पाटलांच्या माध्यमातून असेल, हा स्पष्ट संदेश आहे. एक दोन नव्हे तर 77 खराब रस्त्यांच्या प्रकरणी आता न्यायालयात धाव घेतली आहे. अनेक कोल्हापूरकरांनी ही धाव घेतल्यात. नाही, आम्ही काल सातत्यानं बोलतोय की कोल्हापूरमध्ये टॅक्स जास्त जातो. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे. मग कोल्हापूरमध्ये 100 कोटीचे रस्ते आले, ते सुद्धा व्यवस्थित नाही आहेत. आणि म्हणून खड्डे भरण्यासाठी किमान एक 50 कोटी रुपये तातडीनं शासनानं द्यावेत अशी आमची शासनाकडे मागणी असते. ते 100 कोटीतून काय झालेलं नाही, परत 50 कोटी असून त्यामध्ये नाही, मला वाटते 50 कोटी मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि त्यांचा एक माणूस पाठवावा खड्डे भरलेत का नाही बघायला. कारण की इथं काय होते आता सगळ्या कोल्हापूरला माहीत आहे. संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये 36,000 दुबार नोंदणी समोर आलेली आहे. काल संबंधित गाडगिरी सुद्धा कागदमधला एक प्रकार बाहेर काढलेला आहे. दक्षिणमध्ये सुद्धा ते काढले जे BLO आहेत ते व्यवस्थित काम करत नसल्याचा ठपका समोर येऊ लागलेला आहे. खरंच हे मॅनेज BLO आहे का काय या संदर्भात? नाही, इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजे, त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे. आता शासन काय करते, दर 15 दिवसाला नवीन कट. केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतोय, केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतोय आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय. एकूणच संभ्रम अवस्था निर्माण ठेवायची. मुळात ज्यावेळी ही नावं निघतील किमान 1 कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जातील. तुमचा मतदार बूथचा लोड कमी होणार आहे. म्हणजे आज 1000 नावं ती गृहीत धरून आम्ही बूथ तयार करतोय.
यंत्रणा जेवढी लागणार आहे ती यंत्रणा कमी लागेल. आणि म्हणून आमची विनंती आहे की त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरमध्ये आम्ही जर राजकीय पक्ष जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रातली दुबार नावं हुडकून काढत असू तर तुम्हाला अधिकृत काढायला काय अडचण आहे. आम्ही जर राजकीय पक्ष यंत्रणा ती लावतोय आणि आम्ही दाखवतोय, आता एखादा पडलेला उमेदवार, निवडून आलेला उमेदवार जर सांगतो की माझ्या मतदारसंघात ही 10,000 नावं आहेत, मग तो कुठून काढतो? तुम्ही दिलेल्या डाट्यावरूनच काढतो ना, तुम्ही दिलेल्या याद्यावरूनच काढतो. मग तुम्हाला का जमत नाही? आमचं म्हणणं ते आहे की निवडणूक आयोगानं स्वतः एक्सरसाइज करावा. निवडणूक आयोगानं ठरवलं तर 48 तासात ही दुबार नावं या राज्यातली कमी होऊ शकतात.